महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब, आपण आता राजीनामा दिला पाहिजे. होय, मी हे जबाबदारीने म्हणतोय. माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांनो नमस्कार. आज मी फक्त माझ्या वाघोळा आणि पोफळा या दोन गावांचा प्रश्न घेऊन तुमच्यासमोर उभा नाही. आज मी महाराष्ट्रातील त्या प्रत्येक गावाचा आवाज म्हणून बोलतोय की जिथे जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च झाले, पण लोकांच्या घरात आजही नियमित पाणी पोहोचत नाही. महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब, आपल्याला एक सरळ आणि साधा प्रश्न विचारतो. केंद्र सरकारनं हर घर जल हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो कोटी रुपये दिले. हे पैसे ठेकेदार, अधिकारी किंवा कोणाच्या खिशात जाण्यासाठी नव्हते. हे पैसे आमच्या आया बहिणींच्या डोक्यावरच्या पाण्याचा हंडा खाली उतरवण्यासाठी. मात्र आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वाघोळा आणि पोफळा ही आमचे दोन गावं आहेत. तिथे 2.5 कोटी रुपये दोन्ही गावांच्या योजनांसाठी मंजूर झाले. पण आज जरा वास्तव काय आहे बघा. जमिनीत टाकलेले पाईप इतक्या निकृष्ट दर्जाचे की ते हाताच्या बुक्क्याने फुटतात. नेमाप्रमाणे खोलवर गाडायची पाईप वरवर टाकली गेली. पाण्याच्या टाक्यांची कामंही दर्जाहीन झालेली. याहून धक्कादायक बाब म्हणजे जे आमचं पोफळा गाव आहे ना, तिथे 1.25 कोटी रुपये खर्च झाले. विहीर झाली, पाईपलाईन झाली, पण पाणी साठवण्यासाठी टाकीच नाही. कारण त्या अंदाजपत्रकात टाकी नाही. असा कोणता अधिकारी आहे? कोण देतं या कामांना मंजुरी? बिना टाकीचं कसं पाणी पुरवठा होणार? मित्रांनो, आजपासून 25 वर्षापूर्वी भारत निर्माण योजनेतून आमच्या वाघोळा गावात पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, तिचं काम झालं. त्यावेळी ते काम निकृष्ट झालं. त्यामुळे आमच्या माता भगिनी 25 वर्ष डोक्यावर पाणी वाहत आहे. आज पुन्हा त्याच चुका होत असतील तर पुढची 25 वर्ष पण आमच्या आई बहिणी डोक्यावरचा हंडा खाली उतरणारच नाही त्यांचा. आणि जणू सरकारी यंत्रणेनेच असं ठरवलंय की तो उतरलाच नाही पाहिजे. म्हणूनच सरकारी यंत्रणेने जर असं ठरवलं असेल तर आम्ही असं ठरवलं, या कामाची चौकशी झाली पाहिजे. दोषीवर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. निकृष्ट कामाचा खर्च संबंधितांकडून वसूल झाला पाहिजे. त्यांच्या मालमत्तेवर त्याचे बोजे टाकले पाहिजे आणि संपूर्ण पाईपलाईन बदलून दर्जेदार नवीन पाईप टाकले गेले पाहिजे. 31 मे 2026 वा रविवार रोज आमच्या वाघोळा आणि पोफळा दोन्ही गावची ग्रामसभा झाली आणि त्यात आम्ही एक ठराव मंजूर केला. आमची मागणी एकच आहे, कायमस्वरूपी आणि दर्जेदार पाणी पुरवठा. यासाठी दिनांक 15 जून 2026 वार सोमवार रोजी सकाळी 10 वाजता फुलंब्री तालुक्यात जातेगाव सिंचन तलाव, आमच्या गावाच्या शेजारी जिथून आमचा पाणी पुरवठा योजना आहे, त्या तलावात आम्ही सर्व दोन्ही गावचे गावकरी जलसमाधी आंदोलन करणार आहोत. आमच्या गावातल्या महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, नवतरुण, नवतरुणी सर्व त्याच्यात सहभागी असणार. महाराष्ट्रातील ज्या ज्या गावामध्ये जलजीवन मिशनच्या कामाच्या बाबतीत नागरिकांना त्रास आहे, आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये जिथं जिथं त्रास आहे, त्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो. हा फक्त आमच्या वाघोळ्या पोफळ्याचा प्रश्न नाही आहे. हा जनतेच्या पैशाचा आणि जनतेच्या हक्काचा प्रश्न. म्हणून आपणा सर्वांना मी या व्हिडिओतून विनंती करतो की या आंदोलनात सहभागी व्हा, आपला आवाज बुलंद करा. आणि पाणी हा उपकार नाही, तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. चला एकत्र येऊया आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या माता भगिनींसाठी आणि स्वच्छ शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी. मी आपणास या ठिकाणाहूनच जिल्हा परिषदेचे शिव असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आमच्या फुलंब्री तालुक्याचे BDO असतील, आमच्या फुलंब्री तालुक्याचे तहसीलदार असतील,
जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी असतील, या सर्वांना विनंती करतो की जलसमाधीची वेळ येऊ देऊ नका. आणखी 7-8-10 दिवस बाकी आहे. तोपर्यंत या. त्या पाईपची क्वालिटी कंट्रोलवाल्याने कोणत्यानी तो क्वालिटी कंट्रोलचा अहवाल दिला, कोणत्याने रिपोर्ट दिला की ते पाईप चांगले, त्याला पण तिथं घेऊन या, अभियंत्याला घेऊन या, अशी विनंती करतो. आणि थांबतो. आपण आम्हाला न्याय द्याल अशी विनंती करतो. आणि या आंदोलनात जर न्याय तोपर्यंत आपल्याला मिळाला नाही तर जास्तीत जास्त संख्येने आजूबाजूच्या या योजना असलेल्या गावच्या लोकांनीही सहभागी या आंदोलनात व्हावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.